आणि दुसरीकडे समुद्राला भरती आहे, त्यामुळे पाणी साचण्याचा धोका वाढलेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचायला खरं तर सुरुवात झाली आहे, कारण आज 9:30 वाजता भरती आहे। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर सध्या मुंबईला रेड अलर्ट आहे आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्यास जी 2 दिवसांपासून सुरुवात झाली तीच परिस्थिती कायम आहे। आज देखील संपूर्ण मुंबईवरती काळे ढग साचलेले आहे आणि कुठल्याही क्षणी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढेल अशी परिस्थिती आहे। सध्या मी मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरती आहे आणि ही सायन चुनाभट्टी परिसरातली दृश्य आपण जर बघितली तर अत्यंत वाहतुकीचा खोळंबा होण्यासारखी दृश्य आहे, कारण हा प्रमुख मार्ग आहे जो ठाणे, चेंबूर असेल, कुर्ला असेल, घाटकोपर, विक्रोळी या भागातनं मुंबईच्या मुख्य मुंबई शहराकडे, मध्य मुंबई शहराकडे अर्थातच दादर, सायन, माटुंग्याकडे येतोय। आणि आपण बघतोय सोमय्या कॉलेज समोरची दृश्य आहे। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर एकीकडे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे, दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काम सुरू आहे, त्यामुळे बॅरिकेटिंग केली आहे आणि त्यामुळे अत्यंत निमुळता रस्ता या ठिकाणी वाहतुकीसाठी राहिलेला आहे। आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर पुन्हा एकदा या रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात होईल आणि याचा परिणाम हा वाहतुकीवर होईल। अत्यंत धीम्या गतीनं या ठिकाणी वाहनांना जाय आपला मार्ग काढावा लागतोय। जरी प्रशासनाच्या वतीनं सरकारी कार्यालयांना सुट्ट्या किंवा शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या असल्या तरी खाजगी आस्थापनाच्या माध्यमातून कुठलाही निर्णय झालेला नाही आणि त्यामुळं बहुतांश खाजगी कंपन्यांमध्ये कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना नाईलाजास्तव बाहेर पडावं लागतंय आणि अशा पद्धतीच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। यातच आपण बघतोय काही हौशी चालक असतात, ह्या अशा पद्धतीनं पाण्यातनं गाडी जेव्हा दिसतंय की पाणी आहे त्या तरी अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक पाण्यातनं रॉंग साईडनी गाड्या टाकल्या जातात आणि ह्या गाड्या बंद पडल्यानंतर पुन्हा वाहतुकीचा खोळंबा वाढतोय, या ज्या यंत्रणावरचा ताण वाढतोय। सध्याची आपण अगदी दृश्य बघतोय की किती मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी 2 ॲम्ब्युलन्स एका पाठोपाठ येत असताना चित्र आपल्याला बघायला मिळतं, ते देखील त्यांची गती देखील धीमी झालेली आहे, त्यांना देखील ॲम्ब्युलन्सला वाहतूक कोंडीचा फटका मिळतोय। ही दृश्य फक्त मुंबईतल्या सायन परिसरातलीच नाही तर ही दृश्य मुंबईमधला माटुंगा परिसर आहे, त्यासोबतच गांधी मार्केट परिसर आहे, दादरमधला जो दादर टीटीचा सिग्नल आहे, या सगळ्या परिसरात असं पाणी भरण्यास सकाळपासून सुरुवात झालेली आहे। एक आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि याचमुळं ही अशी परिस्थिती राहिली तर याचा पुन्हा एकदा फटका मुंबईकरांना बसेल यात शंका नाही। सगळ्यात महत्त्वाचं 9:30 वाजताच्या सुमारास म्हणजे काही मिनिटातच मुंबईच्या समुद्रामध्ये भरती देखील येणार आहे। 4.5 मीटरहून उंच लाटा मुंबईच्या समुद्रामध्ये उसळणार आहे आणि अशी परिस्थिती जर झाली आणि वरून पाऊस आणि दुसरीकडे भरती, अशी परिस्थिती जर या ठिकाणी उद्भवली तर नक्कीच मुंबईकरांचं जनजीवन या पावसामुळे जे आहे ते विस्कळीत होईल। सखल भागांमध्ये असणाऱ्या वस्त्यांमध्ये, चाळींमध्ये, इमारतींच्या खालच्या मजल्यावर पाणी भरण्यास सुरुवात होईल। त्यामुळं मुंबईकरांनी अत्यंत सावध राहणं, सतर्क राहणं गरजेचं आहे। खरंच गरज नसेल मुंबईकरांना तर मुंबईकरांनी बाहेर पडू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं जे हुल्लडबाज मुंबईकर असतात की ज्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पाण्यात गाड्या टाकणे किंवा हुल्लडबाजी करणे, ह्यांनी देखील कुठतरी आपल्या स्वभावाला आज आवर घालणं गरजेचं आहे, कारण आपल्या एका चुकीमुळे इतरांना नाहक त्रास होऊ शकतो। कारण कालही आपण बघितलं तर पाण्यात अनेक लोकांनी जाणीवपूर्वक गाड्या टाकल्या होत्या, त्या गाड्या अडकून पडल्या, त्याचा ताण यंत्रणेवर अधिकचा पडला, कारण यंत्रणेकडनं या परिस्थितीशी 2 हात करायचे की जे मुद्दामून संकटात जे संकट ओढवलं त्यांना या सगळ्यातनं वाचवायचं, हा देखील एक प्रश्न पडतो आणि त्यामुळं ही देखील काळजी आणि एक सामाजिक भान अशा परिस्थितीत जपणं हे गरजेचं आहे। मी पुन्हा काही दृश्य दाखवतो, हे सायन जे सोमय्या रुग्णालय परिसरातली ही दृश्य आहे प्रज्ञा, आणि त्याच्या प्रमुख प्रवेशद्वारावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळं ॲम्ब्युलन्स देखील मागच्या जे मागचं त्यांचं गेट आहे त्यातनं येत आहे, लोकांना पाण्यातनं वाट काढत पुढे जावं लागतंय आणि ही परिस्थिती आजच उद्भवती आहे असं नाही, काल देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती आणि सध्या जे चित्र वातावरणाचं दिसतंय, ज्या प्रकारचे ढग दाटून आलेले आहेत, ह्यानुसार पुन्हा कधी मुसळधार जे सध्या पावसाचा जोर कमी दिसतोय या ठिकाणी, मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पाऊस जोर पकडू शकते अशी परिस्थिती आहे। तसं झालं तर नक्कीच या ठिकाणचं चित्र थोडंसं त्रासदायक असेल।